मीटिंगला निघालो. आज परत एक मीटिंग आहे गुरुच्या शाळेत. आज AGM कसली मीटिंग आहे. ज्युनियर सिनियर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थची असते. आज हा ड्रेस घातलाय बरं का मी. आज जरा सारखाच पाऊस येतोय. झाले वातावरण पावसासारखं. छत्री घ्या, छत्री बोलू, बाकीचं राहू दे. बाबा हे बघा पावसानं माझा ड्रेस सगळा चिखल उडलाय. ही गेली हिरोईन पुढं, तो पाऊस पडतोय. सगळा ड्रेस खराब झालाय माझा. सगळा चिखल उडला या टोटल. आम्ही बसलोय आता. आम्ही रंताची मम्मी बघा. अजून पेरेंट्स लोक आले नाही बरं का. थोडी तिकडे ती अन्वीची मम्मी आहे, ती जाईल पळून. आज हाय करते. मीटिंग आहे मीटिंग. या नाश्ता पाणी द्यावं नाव काहीतरी. पेरेंट्स लोक आले नाही ती येतील. आम्ही आलो आपलं पळत पळत पावसाचा. सगळं मोकळं आहे बघा, दिसतंय का. पण भरायला येतात पेरेंट्स. ही आली बघा गेल्या वर्षीची पीटी आहे. गेल्या वर्षीची पीटी आहे. जोरात एंट्री होते. कशाची अगा अगा आता ही झाली आमची मीटिंग. निघालोय आम्ही आता. चला पळा पळा. रंताची मम्मी बघा पळते कशी काय, तर जॉबला जायचे तिला. आईला पीठ कसलं फुगलं यार. हा 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 वाजते कसलं. इथं बघा किती छान झाले आपले इडल्या करायच्यात. लय घट्ट आहे का होय मला वाटतंय बरं का. थोडंसं पाणी घालायला लागलं. गुरुच्या पप्पाने कॅमेरा आहे, मोबाईल धरलाय. नाश्ता करायचे आहे. मीटिंग होते 10 ते 11 वाजले. किती बघा 12:15. आत्ता आली मी. आता चहा पाव काहीतरी खाते, मग कामाला लागते. सोलत बसली होती. गुरुच्या पप्पाने म्हटलं गॅस, म्हणजे ती म्हटली गॅस बंद करू का, तर मी म्हटलं हा करा. मी हो म्हटलेली बरं का. नुसतं त्यासने ऐकाय गेलं का नाही काय माहिती. परत वास यायला लागला काहीतरी जळल्यावर. तर हो का काय झालंय भाताचं. लसूण सोलत होती. डबाभर लसूण सोललाय मी तर, का तर मला लसूण खोबरं करायचं आहे. जळला की भातच सगळा. चटणी बनवते बघा आता मी. इडल्या करायच्यात आपल्या, त्याच्यासाठी घेतलंय आलं, मिरच्या, कढीपत्ता, लसूण, जिरं आणि हे खोबरं आणि कोथिंबीर. आणि मी आता बारीक करून घेते. तेरी गलियों में मोहब्बत होगी. चांगलं कडलं पाहिजे का नाही. म्हणजे तडका बसतो मोहरीचा चांगला. तडका तडका. गुली माझी अभ्यास करत होती कम्प्युटरचा. सोमवारी मॅथचा पेपर आहे, पण मंगळवार मॅथसाठी आहे. म्हणून आज म्हणते जरा कम्प्युटर करा. म्हणजे कसं पेपर असेल त्या आदल्या दिवशी 1-2दा रीड करलं तरी असं करतोय बघा येड. तर हातावरच घेणार आहे बघा मोहरी. आता खटलो के खिलाडी. खतरो के. ताड 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 मला लय राग येतो या गोष्टीचा. पण आता माहितीच होतं. मी पहिलेच पाते हातातलो. हे चिंतल हे आत्ता आला. ओ सेफ्टी फर्स्ट. पप्पा असे चांगले व्हिडिओ बनवतात माझ्यासारखं.
पप्पांना नाही का काय अजून कळत नाही कसं पकडावं काय. पप्पांची हाईट जास्त असल्यामुळे मग ते असा व्हिडिओ वरनं वटून केलेला नाही का. मग असं नाही करू शकत. तसं त्रास होणार ना पप्पांना. बसली असेल फोडणी बरं का. आता पाती लावा जरा. झालं तडका. हे बघा तडका. आणि मी चटणी उकळून बिकळून घेत नाही. आवडत नाही ते उकळायला आता तडकाच फक्त. हे बघा तडका. सांबर करणार आहे. मला पण दाखव. धरा धरा. आता बघा आता मी टेस्ट करायला जातोय. नमक कमी आहे असं दिसतंय गुणूबाई. थोडस नमक हा आहे ना. टाकते. कशी झाली गुणीची. चांगली. छान. आता परत हिलवत आहे. झाली आता आपली चटणी. आता सांबर. लव सांबर. मी डायरेक्ट सांबर बनवणार आहे बरं का आज. डायरेक्ट कुकरमध्ये. म्हणजे मी डायरेक्टच बनवत असते. शिजवून बिजवूनचं लाग नसते. तुम्हाला दाखवते मी काय काय घेते. कांदा, टोमॅटो, आपली चिंच, थोडासा गूळ, वांग, बटाटा, शेवग्याची शेंग, तुरीची डाळ आणि हे आहे बघा सांबर मसाला, आपलं लाल तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट. एकदम बारीक चिरून घेतले मी कांदा टोमॅटो. आता लगेच व्हावं म्हणून. टोमॅटो टाकलं त्याच्याबरोबरच टाकूया आलं लसूण पेस्ट. बस जास्त नको आहे ना. हो त्याच्यात टाकूयात आपलं हे सगळं सामान. कारण टोमॅटो काय बिघडतो त्याचा एवढं काय विषय नसतो बघा. आता सगळे मसाला डालत आहे. डाळला आता हे थोडासा गूळ, ही आपली चिंच, बटाटा, वांग तर स्पेशल आहे. हे पण स्पेशल आहे. सगळे शेंग आणि टाकूया डाळ. डाळ लई नाही टाकत बरं का. लई घट्ट नको आहे ना गुणी. हो नमस्ते नमस्ते. तुला गाणं माहितीच नमस्ते. नाही. नमस्ते. हे आता मी बारीक गॅसवर ठेवणार आहे 20 मिनिटं तरी बघा. पप्पांना बाहेर बसून शिंका आली बघ गुणी आहे ना. ओके. पीठ बघा आपलं निम्म काय केलंय मी फ्रीजमध्ये ठेवलंय बारक्या टोपात. कारण एवढंच आपल्याला इडल्या लागणार नाही ते. म्हणजे उद्या डोसे बिसे मम्मा करायचं. आज टिफिन मध्ये इडली घेतली. आता उद्या परवा सुट्टी बाय तुला. मंडेला देते हा. पीठ फ्रीजमध्ये राहतं काय खराब होत नाही ती.
उद्याचा व्हिडिओ एडिट करायचे बघा. मी टेस्ट करू. खरंच लागते काय आहे ना. त्यातलं पीठ घेतले चला. ओहो उडायचं माया. झालंय आपलं सांबर तयार बरं का. हे बघा एकदम व्हेजिटेबल. टेस्ट करूया का. गुन्हेला पण देते थांबा. द्या. गुन्हेला देते मी आता थांबा. कुणी सांगेल आता माझी दमा टेस्ट कर. बस बस. हां हा काय बनवले. आहे ना. हे बघा आपलं सांबर. तर बघा आता मी बनवणार इडली. हे बघा मी हे करत होतो कम्प्युटरचं. त्यामुळे मी दाखवते एवढे म्हणून माझे पप्पा एवढे ओढत होते. हे बघा एवढं माझं झालं. हे तर टेन्स काढण्याचं हे तर नक्की सोय मी बोलतो. कुकर लावायचे आता. थोडं थोडं तेल घेते करून. पप्पाला वाटतं पप्पा पाले कपडे घेऊन इस्त्रीचे काय. या इकडं. आलो. आलो या. मी पण एकदा ट्राय केलेलं ना मोठी मावशीच्या घरी. हो मावशीने शिकवलं होतं ना तुला. मी पण करू एकदा. लास्टचं करा. वाजले ते 9:15 लय उशीर झाला या. मला पहिला कुकर एक लावून घेते. बाबा कम्प्युटरचे खूप आहे मीच बोलतो. करायचं ग बाय होईल तेवढं. जास्त लोड घ्यायचं नाही. मान्य आहे जास्त आहे काय करतात. केलं तर होणार ना. है ना. पिठलं भाकरी. हे बघा इडली सांबर. चटणी चटणी. यस. 1.5 कुकर लावले आपण. स्टीमिंगला आता लख सकते हैं. रख सकते हैं. हो थांब मला चेक करतो कुठं आहे. झालं. बाजूला. चला. ओ बाबा काय धुवे निघताय बाबा. नको गरम आहे बघा सगळं. हे नीट शिजलं नाही तरी पण ऑइली ऑइली आहे. खूपच गरम आहे बाबू. बोलावे तुम्ही. आलू आलू की ओ खटलोन के खिलाडी ना मम्मी. बघा इडली. इडली हे बघा इडली शिकते. मम्मी तू अजून एकदा इडली म्हणून आले. हा मला पण दे की हे करायला. टेस्ट करा. हे तू कळते ना. हे पण दे. चम्मचने मी काढू शकतो. नको बाय.
बघा इडली कुठे गेला रघुनी? बाहेर. बघा आपलं सांबर, इडली, चटणी. या इडली खायला. कसे झालेत बाय? चांगलंच. आहे ना? खावा. खरंच छान झालं. या खायला. हे बघा काय करते. मी पण तसंच केलंय बघा. खरंच छान झाले. तुम्ही म्हणत असाल ही प्रत्येक गोष्टीला छानच कशी म्हणते, पण छानच असते है ना गुन्हे. बटाटा खाऊ का सांबर मग खा. चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग.